फ्रिक्शनवरच असेल. जरी या आठवड्यात अजून एक्स्ट्रा कशाची रिव्हिजन जरी झाली तरी टेस्ट जी असेल ती NLM प्लस फ्रिक्शनवर असेल, नथिंग एक्स्ट्रा. समजते सगळ्यांना? हो सर. हो सर. कारण वर्क ऑफ एनर्जी आहे ना, मी तुमचं फंडामेंटल घेतलंय, खूप डेप्थमध्ये नेलेलं नाही. आणि ज्या ज्या गोष्टी घ्यायला पाहिजे होत्या, म्हणजे वर्क येतं ना सगळ्यांना, बेसिक हो सर. हो सर. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियलचे फॉर्म्युले, ठीक आहे. हो त्याला सर. पुढच्या वर्षी थोडंसं एनर्जी अनालिसिस करत थोडंसं न्यायचं आपण मेन्स ॲडव्हान्स पर्यंत, स्लोली. बाकी नीटवाल्यांना जेवढं मी शिकवलंय दॅट इज सफिशियंट. आणि कोलिजन वगैरे असे भरपूर चॅप्टर्स नेक्स्ट सिलेबस बघितला का तुम्ही मी टाकलेला सेकंड इयरचा? हो सर. ओके. तो भरपूर उपयोगी पडेल तुम्हाला 11वी-12वी मध्ये. मी जे घेतलंय ना व्यवस्थित सिलेक्ट करून टाकलंय बाळांनो. म्हणजे तुम्हाला कुठला पण चॅप्टर जर तुम्ही घेतला 11वी-12वीचा, तुम्ही कुठेही असा, कसंही असा, तुम्हाला ते प्रत्येक चॅप्टरमध्ये आठवण येईल माझी. हा सरांनी हे शिकवलं होतं. आणि विल थँक मी. ते स्किल जे आहेत ना छोटे तेच मी घेतले त्याच्यामध्ये. ठीक आहे. चलो, टाइम वेस्ट नको करायला. 7 वाजले आणि मुलं आज पण कमी आहेत. थोड्या मुलांनी सांगितलं मला, पण बाकीचे थांबूया जरा 2 मिनिटं. अजून कोणाला काही इश्यू आहे बोलू शकता. सर मे बी अनिश आणि पार्थ जॉईन करणार नाही. त्याचा बर्थडे आहे ना. हो सर. मग पार्थ पार्टीला गेलाय का? ते दोघं एकाच गावचे, हो सर. राहतात? नाही सर, आज पार्थ गेलाय त्या घरी राहायला. ओके, ठीक आहे. काय आता चलो, NLM कायनेमॅटिक्स सगळ्यांना जमतंय, बेसिक फंडामेंटल. कारण मी ऍडव्हान्स कायनेमॅटिक्स नेक्स्ट इयर घेणार आहे. बेसिक फंडामेंटल जमतंय सगळ्यांना? हो सर, जमतंय सर. आता हो सर. NLM मध्ये सगळ्यात पहिला पार्ट आहे न्यूटनचे तिन्ही लॉज. स्टेटमेंट पार्ट नसतील, आय डोंट केअर, पण फील आहे का सगळ्यांचा? हो हो सर. सर. हो सर. NLM 1 काय सांगतो, बेसिक पासून जाऊ आपण. ठीक आहे. स्टेटमेंट वगैरे ते बोर्डासाठी असतं, आपल्याला काही गरज नाही त्याची, पण त्याच्यातले छोट्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. NLM 1 कुणाचं इंट्रोडक्शन करतो रे? इनर्शिया. किंवा फोर्स और इनर्शिया. इंट्रोडक्शन करतो फोर्सचं. तो काय सांगतो ते एलिझाबेथ एकादशी बघितली ना, त्यात त्यानं भारी सांगितलं बघा, न्यूटन बाबांनी सांगितलंय म्हणून. एखादी बॉडी हो सर. सेम डायरेक्शन मध्ये, व्हेलॉसिटी म्हणजे काय असते रे, स्केलर की वेक्टर? वेक्टर. म्हणजे त्याला डायरेक्शन पण आहे आणि मॅग्निट्यूड पण आहे. मग समजा एखादी बॉडी सरळ स्ट्रेट लाईनने निघाली आणि तिचं फक्त मॅग्निट्यूड चेंज होतंय, म्हणजे ते वाढतंय किंवा कमी होतंय, तरी पण त्याला ऍक्सेलरेशन आहे असं म्हणू शकतो की नाही मी? हो सर. किंवा असं पण होऊ शकतं की एखादी बॉडी टर्न घेते विदाउट चेंजिंग इट स्पीड. म्हणजे इथं आता 2 मीटर पर सेकंड होतं, इथं 2 मीटर पर सेकंड होतं, इथं 2 मीटर पर सेकंड होतं. इथं ऍक्सेलरेशन आहे का? आहे सर. का आहे? डायरेक्शन. मग न्यूटन्स फर्स्ट लॉ काय म्हटला की तुम्हाला बॉडीची जर व्हेलॉसिटी इन द सेन्स सिम्पली त्यांना मोशन म्हटलं त्याला, जर चेंज करायची असेल, मग ती भले डायरेक्शन असू दे किंवा मोशन असू दे, मॅग्निट्यूड असू दे, तर तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज लागते. त्याला त्या एफर्टला, त्या कष्टाला आपण काय म्हणतो? फोर्स असं म्हणतो. बरोबर? हे क्लिअर आहे हो सर? सर. काही डाऊट हो नाही? सर. हो सर. हो सर. हेच पाहिजे असतं आपल्याला, एक्स्ट्रा काय नको आहे. मग तुम्ही जर फोर्स नाही लावला तर ती त्याचे मॅग्निट्यूड मेंटेन करेल, ती त्याची डायरेक्शन मेंटेन करेल. समजा तुम्ही त्याला टर्न नाही घेतला तर सरळ जाईल की नाही, दरीमध्ये पडेल. कळतंय का? हो सर. ओके. हो सर. म्हणजे रेस्ट मधली बॉडी मोशन मध्ये येणार नाही, मोशन मधली बॉडी रेस्ट मध्ये येणार नाही. समजतंय? किंवा एखादी हो सर. बॉडी जी निघाली आहे सरळ, तिची डायरेक्शन चेंज होणार नाही. हे सगळ्यांना इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन, इनर्शिया ऑफ डायरेक्शन असं काय काय बोललो होतो माहितीये का सगळ्यांना? हो सर. हो सर. And this is purely for boards. हे पुढं कुठं मेन्स ऍडव्हान्सला लागणार नाही तुम्हाला. इनर्शिया म्हणजे काय असतं किंवा असं काय, फक्त माहित असो तुम्हाला. फर्स्ट लॉ इज सिम्पली क्वालिटेटिव्ह. त्याच्याकडे बघून तुम्हाला कळलं पाहिजे, अरे हा असं काहीतरी होतं म्हणून. हा जो फोर्स असतो त्याचे 2 क्वालिटी होत्या. कसल्या? कोणाला आठवतंय का? मी एक सांगतो, त्यातला एक होता एक्सटर्नल फोर्स पाहिजे हा सिस्टमला, अनबॅलन्स्ड. आणि कसा अनबॅलन्स्ड किंवा नेट फोर्स. कळतंय का? हो सर. हो सर. नेट झिरो हो नाही सर. पाहिजे. आणि याच्यावर नीटला एकदम मस्त क्वेश्चन पडला होता. त्यांनी काय म्हटलं होतं, एक पार्टिकल आहे
निघालाय व्ही स्पीडनं, म्हणजे व्हेलॉसिटी निघालाय, आणि त्याच्यावर तीन, हे तुमच्या टेस्टला पण टाकला होता मी, त्याच्यावर 3 फोर्स लागले ज्यांची डायग्राम अशी दाखवली आहे. ओके, दिस इज F1, दिस इज F2, दिस इज F3. नेट फोर्स किती असेल रे? 0. 0 0 असणार. नेट फोर्स जर 0 असेल तर ह्याचा अर्थ बॉडीची व्हेलॉसिटी बदलणार नाही. व्हेलॉसिटी बदलणार नाही याचा अर्थ डायरेक्शन पण बदलणार नाही आणि magnitude पण डायरेक्शन नाही बदलणार चेंज करणार. नाही. डायरेक्शन पण नाही आणि मॅग्निट्यूड पण नाही, सरळ जाईल अशी, त्याच सेम. हो सर. कळतंय सगळ्यांना हे 100%? हो सर हो सर. त्यानंतर दुसरं जे शिकलो आपण, काय शिकलो? NLM2. काय सांगितलं त्यानं तुम्हाला? स्टेटमेंट सांगू. F is equal to फोर्स ma. इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन. बस. मी इथून पुढे तुम्हाला कधी जरी विचारलं सांगा न्यूटन सेकंड लॉ, तर काय सांगाल? F इज इक्वल टू ma. कळतंय का? हो सर म्हणजे न्यूटनचा जो फर्स्ट लॉ होता त्याला त्यानं काय केलं? प्रॉपरली मॅथमॅटिकल स्टेटमेंट मध्ये आणलं. F इज इक्वल टू ma. सेम गोज, दिस फोर्स इज एक्सटर्नल ॲज वेल ॲज नेट फोर्स. क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर हो सर. पण हे आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी लागतो. हा फॉर्म्युला जो ऍक्च्युअल आहे डेफिनेशन वरनं आलेला तो असा आहे: फोर्स इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ पॉवर. हो सर मोमेंट. काय आहे ते? सर मोमेंटम आहे ते. मोमेंटम आहे सर. आणि मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? मास M- इंटू मास into velocity. व्हेलॉसिटी. मास स्केलर आहे, वेक्टर आहे? स्केलर व्हेलॉसिटी स्केलर आहे, वेक्टर आहे? वेक्टर मोमेंटम काय असेल? वेक्टर. वेक्टर कळतंय का सगळ्यांना? एनलार्ज्ड वेक्टर. हो सर कळतंय हो का? सर. हो सर ओके, मग ह्यालाच मी असं लिहू शकतो का? डी ऑफ mv/dt. बरोबर ना? हो सर हो सर. याच्यात 2 केसेस शिकवले होते तुम्हाला, आठवतंय? आठवत. जर हो, मास सर. कॉन्स्टंट असेल, जनरली तुमच्या डेली लाईफच्या गोष्टी आहेत, म्हणजे दिस इज इंडिपेंडंट ऑफ टी. जर हो, सर. मास पण टी वर डिपेंड करत असतं, व्हेलॉसिटी पण टी वर डिपेंड करत असेल, तर आपल्याला युव्ही रूल वापरावा लागला असता का नाही? dm/dt इंटू व्ही हो. हो सर प्लस dv/dt इंटू एम. मी काय म्हणतो कळतंय काय तुम्हाला? हो, सर, हो. काय सांगतोय? हो सर हो ओके, मग मास कॉन्स्टंट आहे. जनरली असतं ना, तुम्ही सकाळी स्कूलमध्ये हो, 500 सर. किलो घरला आल्यावर 100 असं होत नाही ना तुमचं. नाही, सर. जनरली आपले मास कॉन्स्टंट असतात. त्यामुळं आपण काय करतो? मासला बाहेर काढतो आणि आता काय करतो? dv/dt करतो. बरोबर का? हो. हो सर आणि dv/dt म्हणजे माहिती आहे आपल्याला ऍक्सेलरेशन असतं. क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर हो सर. कधी कधी सर. काय होतं, रॉकेट मध्ये मास कॉन्स्टंट राहतं का रे रॉकेटचं? नाही सर नाही. ओके, मास बदलतं ना, दोस मास व्हेरीज. हो सर सो दिस इज अ फंक्शन ऑफ टाइम. कळतंय का? मास. हो सर हो. ओके, त्यामुळे तुम्ही मासला बाहेर घेऊ शकत नाही. मग ह्याच्यामध्ये व्हेलॉसिटी बदलेल पण नाही बदलेल, पण मी असं पकडतो व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. ओके, नीटला भरपूर क्वेश्चन पडले त्याच्यावर. मग हाच फोर्स असा लिहिला जाऊ शकतो का? v dm/dt. हो. कळलं का? सांगा मला. हो सर. हो सर हो ओके, पण ह्याला हो, तुम्ही सर. MA असं म्हणू शकत नाही. समजतंय का? हो. ह्याला कुठल्या हो, तरी सर. MA शी बॅलन्स वगैरे करू शकता. पण हे जे केलंय आपण F इज इक्वल टू MA, हे कसं केलंय? काय म्हणतो त्याला? कॅल्क्युलेशन पर्पज साठी. मास कारण कॉन्स्टंट रॉकेटचे हो, सर. भरपूर क्वेश्चन आपण सोडवलेले नाही आहेत. डायरेक्टली या फॉर्म्युल्यावर क्वेश्चन येतात. ठीक आहे, बाकी असा दुसरा कुठला क्वेश्चन पडला तर ऍडव्हान्सलाच पडेल. चेन अशी खाली पडतीये. ओके, वरनं सोडली मी, एक 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 करून ते पडायला लागले खाली. मग ते डीएम एलिमेंट घेऊन वगैरे तसे करावे लागतील. ते तुम्ही 11वी बरोबर शिकला तरी तुम्हाला कळून जाईल. पण सध्या हे फॉर्म्युले कळले सगळ्यांना, एव्हरीवन? हो सर हो सर. ओके, हो सर. तर हेच आहे. आणि NLM3 काय सांगतो रे? आता हे 2 मध्ये अजून काय होतं रे महत्वाचं? हा, मला एक सांगा, बेसिकली विचार करून सांगा थोडासा. समजा 2 असे बॉल आहेत काय, ह्याचं पण मास m आहे, ह्याचं पण मास m आहे. ठीक आहे, हा इकडे निघालाय समजा 2 मीटर पर सेकंड आणि हा इकडे निघालाय समजा 2 मीटर पर सेकंड. ठीक आहे, ते थडकतील की नाही एकमेकाला? हो सर हो सर. आता थडकल्यानंतर मी असं म्हटलं की दोघं एकमेकाला चिटकून बसले, म्हणजे टोटल मास किती होणार सांगा ते? 2m. 2m. 2m त्याची व्हेलॉसिटी किती असेल असं विचारलंय. थोडासा विचार करा या क्वेश्चन बद्दल. झिरो सर. हा, सर ते थांबणार नाही तिथेच. का?
सर का दोन्ही चिटकणार चिटकले ना सर, म्हणून व्हेलॉसिटी सेम होती. सेम आहे. नाही नाही बरं, हे 4 घेतलं मी समजा आता. सर ते सिस्टीमचं इंटरनल झिरोच येणार ना सर, फायनल आणि इनिशियल. ओके, मग मग बोल. मग सर फायनल मोमेंटम झिरो याला मग व्हेलॉसिटी झिरो पाहिजे सर. आता सांग, आता तेच आन्सर येईल का तू जे म्हणतोय ते? नाही सर. तुम्हाला थिंकिंग करता येतं का रे सिस्टमचं? विचार करा, हे मी तुम्हाला शिकवलं नसेल कदाचित, पण सेल्फ लर्निंग जमलं पाहिजे तुम्हाला. लक्ष द्या, ही जेव्हा दोघं थडकतील समजा एकमेकाला, त्याला कोलिजन म्हणायचं. काय म्हणायचं? Collision. कोलिजन. त्यावेळेला बाहेर नाही येऊन कोणी धक्का लावलाय का? हा भांड तू याच्याशी म्हणून, असं नाही. इंटरनल आहे ना सगळं. हो सर. मग एक्सटर्नल फोर्स किती आहे या सिस्टमसाठी? झिरो. झिरो. आणि जी काय भांडणं आहे ती आपल्या आपल्यात आहे ना यांची, कळतंय का? बाहेर हो सर. हो सर. मग ह्याचा अर्थ इनिशियल जे मोमेंटम असेल तेच फायनल असलं पाहिजे का नाही? कळतंय का नाही तुम्हाला? हो सर. हो सर. Okay. हो. हे मी नेक्स्ट इयर घेणार आहे तुमचं. फक्त मी बघत होतो तुम्ही किती आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करू शकता सध्या. लक्षात आलंय का? हो सर. हो मग सर. मला सांगा, मोमेंटम वेक्टर आहे का स्केलर आहे? वेक्टर. वेक्टर आहे ना? डायरेक्शन मॅटर आहे त्याची. हो सर. मग ह्याचं मोमेंटम सांगा, ह्याचं किती असणार? m × 4. ह्याला मी पॉझिटिव्ह घेतलं. 4 हो. ह्याचं किती असेल? -2m. -m × 2. समजतंय का? हो सर. ओके, इज इक्वल टू, हे इनिशियल मोमेंटम. फायनल पण तेवढंच राहील ना, कारण एक्सटर्नल फोर्स 0 आहे. हो सर. हो सर. खूप जणांना अजून क्लिक नाही झालेले. बघा, फोर्स इज हो इक्वल सर, काय? टू असते. आले सर. हो सर. कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेशन किती असतं रे? कॉन्स्टंटचं डेरिव्हेशन काय असतं? डिफरन्सिएशन. झिरो. म्हणून नेट फोर्स 0 असल्यामुळे मोमेंटम कॉन्स्टंट आहे असं आपण म्हटलो. मग इनिशियल मोमेंटम जेवढं होतं तेवढंच काय राहणार फायनल मोमेंटम, म्हणजे 2m × v. सांगा मला काय येते? m × 4 - m × 2 म्हणजे m × 2 येतं, इज इक्वल टू 2 × m × v. m ला m निघून गेलं, 2 ला 2 निघून गेलं, सो v इज इक्वल टू 0. बरोबर ना? 1. नाही सर, 20 गोष्ट बघा. अरे करता ती पोरा सर, सगळंच कॅन्सल झालं सर. काय राहिलं? तर राहिलंय 1 मीटर/सेकंड. सगळ्यांना लक्षात आलंय का? छोटं हे थोडंसं हायर हो, होतं सर. तुमच्यासाठी हो सध्या. सर, काय नाही. सोपा क्वेश्चन आहे, पण मोमेंटम कन्झर्व कधी होतं रे? कन्झर्व इन द सेन्स कॉन्स्टंट कधी राहतं? ज्यावेळी फोर्स, एक्सटर्नल फोर्स एक्सटर्नल झिरो असतो. हो सर. थडकतानाच कुणीतरी मागून असं झटका दिला असा, त्या झटक्याला इम्पल्स म्हणतात. इम्पल्स असा शब्द बोललो होतो का आपण कधी? हो सर. हो सर. तर त्यावेळेला मोमेंटम कन्झर्व होणार नाही. दॅट विल बी अ डिफरंट थिंग. ठीक आहे, तर ते अशा आहेत गोष्टी. NLM2 क्लिअर आहे सगळ्यांना 100%? हो सर. NLM3 काय होता? NLM3 एव्हरी ऍक्शन इज अपोजिट रिएक्शन. सगळ्यात भारी पॉप्युलर लॉ आहे म्हणावं सर. तो कसा विसरेल? एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. समजा मी जर एक ब्लॉक ठेवलाय जमिनीवर, याचा मास m आहे. FBD जमते का सगळ्यांनी याची? हो हो सर. सर. काढा बघू. हो सर. काय काय तुम्ही सांगा मला, काय काय कुठले कुठले फोर्स? सर mg खाली mg, वरती नॉर्मल. नॉर्मल. वर नॉर्मल. मला सांगा, आता ही बॉडी वर खाली नाचत नाही ना? नाही. बॅलन्स. हो सर. हो हो सर. सर. मग हे दोघं एकमेकाला इक्वल आहेत, बरोबर का? हो सर. आणि एकमेकाच्या अपोजिट पण आहेत नाही? हो सर. हो सर. हे ऍक्शन रिएक्शन आहेत का? नाही सर. नाही सर. ऍक्शन रिएक्शन एका बॉडीवर नसते. नाही सर. डिफरंट बॉडीवर आहे. डिफरंट बॉडीवर असते. सगळ्यांना क्लिअर आहेत का गोष्टी? हो सर. हो हो सर. सर. अरे तुम्हाला पटणार नाही, मला काय काय टीचरनी आन्सर दिले असं ऍक्शन रिएक्शन म्हणून. ठीक आहे, तर हे क्लिअर राहायचं 100%. ऍक्शन रिएक्शनच्या प्रॉपर्टी सांगा मला पट 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 पट. ऍक्शन रिएक्शन सगळ्यात पहिली प्रॉपर्टी, इक्वल अपोजिट असतात. हे क्लिअर इक्वल अपोजिट. हो सर. हो सर. टू बॉडीज. डिफरंट बॉडीज. डिफरंट बॉडीज. जर डिफरंट बॉडीजवर लागत असतील तर एकमेकाला बॅलन्स करतील का ती? नाही. नाही सर. डू नॉट
कॅन्सल इच अदर किंवा बॅलन्स इच अदर. समजलंय सगळ्यांना हे? हो सर. हो सर. विचार करा, मी भिंतीवर बुक्की मारली, मी लावलेला फोर्स आणि भिंतीला लावलं माझ्याच हातावर लागतोय, समजा मरेन की नाही मी, किंवा हाताला दुखणार हो पण सर. नाही, सगळं बॅलन्स होईल. म्हणजे इकडे लागलं इकडे लागलं बॅलन्स, किती पण मारा काय होत नाही. समजलं काय? हो सर. हो सर. अजून काय प्रॉपर्टी होती रे? दे हॅव सेम नेचर. सेम नेचर. सेम नेचर, हा त्याच्यावरून सुद्धा सांगू शकता. हा जो ग्रॅव्हिटेशनचा फोर्स आहे हा कुठला आहे? फील्ड फोर्स आहे की नाही? ग्रॅव्हिटेशनल फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड सारखा. हो सर. हो सर. नॉर्मल रिएक्शन हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. कॉन्टॅक्ट सुटला की दोन जातो. आता समजा ह्या ब्लॉकला वर घेऊन गेलो मी, नॉर्मल रिएक्शन किती असेल? 0. 0. 0 पण mg 0 होईल का? नाही. म्हणून तर खाली पडतो ना तो. अरे आले का लक्षात? हो सर. हो हो सर. सर. कन्सेप्ट स्ट्रॉंग होत आहेत ना सगळ्यांच्या? हो सर. ठीक आहे. एफबीडी ड्रॉ करताना कोणाला काही इश्यू येतोय? नाही. नाही सर. म्हणजे भयंकर काय तर असेल तर ठीक आहे, पण रेग्युलर एफबीडीज वगैरे जमतात ना सगळ्यांना? हो सर. त्यानंतर आपण शिकलो होतो इक्विलिब्रियमचे सर? कन्सेप्ट. हा सर, मी तुम्हाला खूप आधी एक डाऊट विचारला होता की जेव्हा आपण उड्या मारतो हा वरती खालती, तर आपण जमिनीवर पण एक फोर्स एक्झर्ट करतो, जमीन पण आपल्याला एक फोर्स एक्झर्ट बरोबर करतो. बरोबर. तर त्यामुळे म्हणजे आपण खालती आलो की म्हणजे ऍट टाइम्स आपण कधी वरती जात नाही ना, कधीच. म्हणजे अगर आपण एकदा जंप वरती केला आणि खालती परत आलो, हा तर जमिनीने जो फोर्स आपल्याला परत दिलाय त्याच्यावर आपण कधी वरती जात नाही ना परत. सर तो फोर्स त्याच्या वेलॉसिटीला स्टॉप करायला लागतो. काय म्हणला कळलं का तो? यश, तुला जो पहिला फोर्स पाहिजे होता तो तुला व्हेलॉसिटी देण्यासाठी लागत होता, बरोबर का? हो. केसेस इमॅजिन कर. तुझं क्वेश्चन छान आहे. हे क्वेश्चन पडले पाहिजे रे असं तुम्हाला. हे बघा, तू समज रेस्टवर आहेस, ओके, तुझी व्हेलॉसिटी किती आहे? 0 आहे. आता तुला जंप करायचं आहे, म्हणजे काहीतरी व्हेलॉसिटी पाहिजे की नाही तुला? हो. हे करण्यासाठी तुला एक फोर्स हवा आहे. मग तू काय केलं? पहिल्यांदा जमिनीवर फोर्स लावला आणि त्यामुळे जमिनीवर तुझ्यावर रिॲक्शन दिली आणि ती रिॲक्शन वापरून तू ह्या व्हेलॉसिटीला चेंज केलंस. हे क्लिअर आहे का तुला पहिली केस? हा. आता तू एकदा हवेत गेलास समज हायेस्ट पॉइंटला, तर तीच व्हेलॉसिटी किती बनली? 0 बनली, बरोबर ना? हायेस्ट हो. पॉइंटला. आता परत जेव्हा जमिनीवर आलास तू, त्यावेळी तुझी व्हेलॉसिटी 0 आहे का खाली पडताना? नाही. त्यावेळी काहीतरी आहे ना व्हेलॉसिटी. आता ती हो. जमिनीवर पोहोचल्या ती किती बनली पाहिजे? 0 बनली पाहिजे की नाही? जमिनीच्या आत घुसशील की नाही तू? हो. मग जमीन त्याच्यासाठी ती फोर्स अपोजिट देते. ही जमीन हा व्हेलॉसिटी 0 बनवण्यासाठी फोर्स देते, त्याला अजून एक्स्ट्रा देत नाही. ती एक्स्ट्रा लक्षात आलं जरा जरा? हो. खरंच कन्व्हिन्स्ड आहेस का? हो. पण सर, मग आपण एक बॉल घेतला आणि त्याला जमिनीवर टाकलं तर तो परत वरती काय येतो? त्याचं मास बघ ना केवढा आहे, आपलं मास केवढा आहे. आणि बॉल हा इलास्टिक असतो, तर तू जेव्हा खाली पडतो त्यावेळी तुझे पाय वाकतात नाही, हो. ओके, पण तुझे पाय स्प्रिंग नाही आहेत. पण बॉलचं जर बघितलंस, बॉल खाली जमिनीवर पडताना थोडा चेपतो आणि त्याच्या नेचरमुळे परत तो एक्सटेंड व्हायला बघतो आणि त्याच्यामुळे परत वर जातो. तो त्याची कायनेटिक एनर्जी रिगेन होते परत. तू जर चिखलाचा गोळा घेतलास आणि वरनं खाली टाकला समज, तू वर जातो, उडतो का परत वर? नाही. नाही. दिस इज अ कन्सेप्ट ऑफ बाउन्सिंग कोइफिशियंट ऑफ रेस्ट्रिक्शन म्हणतात. मी नेक्स्ट इयर शिकवणार आहे तुम्हाला हे, की चिखलाचा गोळा जमिनीवर मारल्यावर मागे काय येत नाही, पण रबरचा बॉल जमिनीवर भिंतीवर मारल्यावर मागे काय येतो. आय विल टीच इट. ओके. हो. आणि मग सर ट्रॅम्पोलिनवर? ट्रॅम्पोलिन ऑलरेडी हे आहे, काय म्हणतो त्याला ते, तू जमीन खाली जाते का अशी आणि परत तुला वर घेऊन जाते का? ट्रॅम्पोलिन मध्ये हो, पण रिअल लाईफ मध्ये नाही. नाही नाही नाही, जमीन म्हणतोय मी, जमीन. नाही. पण ट्रॅम्पोलिन असं डिझाईन केलंय की तुझी व्हेलॉसिटी जी आहे ती ट्रॅम्पोलिनच्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते पूर्ण येऊन, आणि तीच पोटेन्शियल एनर्जी परत रिलीज करताना तुला कायनेटिक मिळते आणि तू वर जातो. मग परत कळते का? तू तर जम्प करताना नुसतंच ट्रॅम्पोलिन उडी मार बघ, तू थोडं जाईल, तुला सुद्धा थोडंसं त्या ट्रॅम्पोलिनला पुश करावं लागतं, मग वर जातो तू. ट्रॅम्पोलिन कळते का? थोडं थोडं लक्षात येते? हो. जस्ट इमॅजिन. सगळ्यांना क्लिअर आहे? सर, हा. अगर आपण हेच गोष्ट क्विकसाइड मध्ये वापरलं तर आपली जेवढी जास्त असणार आपण तेवढं खाली का जाणार, म्हणजे जास्त मुवमेंट. कशात? क्विकसाइड. क्विक्स, अच्छा, दलदल म्हणतोयस? हा हा. हा, हे एक तुम्हाला सांगितलं तुम्ही की आपण जे सगळं फिजिक्स मध्ये डिस्कस करतोय ते रिजिड बॉडीसाठी डिस्कस करतोय.
म्हणजे हे ऍक्शन रिॲक्शनच्या कन्सेप्ट सगळ्या बऱ्यापैकी. कारण तू समज इमॅजिन कर काय, अरे यार छान क्वेश्चन विचारताय, टीचिंगच्या वेळी विचारायचं ना हिऱ्यानं. हे बघ, समज तू बॉक्सिंग बॅग एक आणली समज, आणि एक हम्म. हँकरचिप आहे समज, ह्या दोघांना लटकवलंय समज सिलिंगनं, ठीक आहे. कुठं पंच मारल्यावर तुला फील होईल रे? बॉक्सिंग बॅग बॉक्सिंग बॅग. बरोबर ना? कारण हा तुला रिॲक्शन तेवढी देऊ शकतो, याची लायकी आहे तेवढी. हँकरचिप देऊ शकतो का? नाही नाही देऊ शकत ना. कमी. त्याच्या अगोदरच ते मागे जाईल ना, कम्प्लीट असं पूर्ण डिफॉर्म होईल ते, कळतंय का? हो. तसंच तू जेव्हा समज ही सिमेंटचा रोड आहे त्याच्यावर उभारून तू उडी मारतोयस वर, तू तेवढी फोर्स दिलास की तुला माहिती ती जमीन तुला तेवढी रिॲक्शन देणार आहे. पण ती जर क्विक सँड हो. असेल, तू फोर्स देतानाच ती घुसते आत कम्प्लीट, तू रिॲक्शन मिळणार कुठनं तुला, कळतंय का? हो. त्यामुळे तू वर येऊ शकत नाहीस. लक्षात आलं? हे आता ऐका, कन्सेप्टचे डाऊट्स आता नको, कारण पुढे जायचंय थोडं, एका लेक्चरमध्ये होऊ शकणार नाही. तुम्हाला पण कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो सर. हो. तुम्ही वाटलं तरी नंतर पाठवू शकता मला. थोडंसं काय करू सगळं, कारण ही टीचिंग करत नाही मी, काय करतोय रिव्हिजन करतोय, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला अजून थोडे कन्सेप्टचे डाऊट आले ना मला पाठवा तुम्ही, किंवा रिडिंग करा, तुमचं तुम्हाला क्लिअर होईल, ठीक आहे. कारण न्यूमरिकल्स मध्ये वगैरे पुढे जायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या म्हणजे हे जर असे भरपूर डाऊट्स क्लिअर, म्हणजे काय म्हणतो आपण, अशा भरपूर सिच्युएशन जर डिस्कस केले यात दिवस जाऊ शकतो आपला, कारण भरपूर आहेत अशा केसेस, 100 केसेस आहेत. आता कुणाला ह्याचा क्विक सँडचा आला, कुणाला जमिनीचा आला, अशा भरपूर केसेस बनतात याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही एकदा थिंकिंग करा आणि मला व्हॉट्सअपला सेंड करा, ठीक आहे. हो सर. अबे बोला सगळेजण पटकन. हो सर. हो सर. त्यानंतर हो सर. इक्विलिब्रियम बद्दल काय बोललो होतो का रे आपण? हो सर. हो सर. इक्विलिब्रियम रेस्ट. नाही सर. नाही सर. फोर झिरो. हा नेट फॉर झिरो. नेट फॉर झिरो, ठीक आहे. नेट फॉर झिरो म्हणजे नेट ऍक्सेलरेशन झिरो म्हणू शकतो. हो हो. सर. हो. म्हणजे याचा अर्थ काय, रेस्ट मध्ये पाहिजे का मोशन मध्ये पाहिजे ते? दोन्ही पण असू शकतात. रेस्टोर युनिफॉर्म मोशन. हो. हो सर. रेस्ट युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन. रेस्ट मध्ये असेल तर त्याला कुठला इक्विलिब्रियम म्हणतो आपण? स्टॅटिक इक्विलिब्रियम. स्टॅटिक. नावं जास्त मॅटर करत नाही, पण तरी पण माहित असलं की कन्सेप्ट लक्षात राहते. आणि मोशन मध्ये असेल तर त्याला कुठला म्हणतो? डायनामिक. डायनॅमिक. बाकीचे काय कळतंय तुम्हाला, काय सांगतोय ते? हो सर. हो सर. हा, मग ह्याच्यामधला आपण रेस्ट वाला जरा बोलूया, कारण मोशन वाला आपल्याला मोस्टली एवढा लागत नाही. मला एक सांगा, हे असले केसेस घेतले होते का रे आपण? हो सर. हो सर. याला इकडनं फोर्स लावला होता आणि ह्याच्यामध्ये काय डेव्हलप झालं होतं? टेन्शन. टेन्शन. आणि हे पूर्ण इकडे आडवं का होत नव्हतं, कारण खाली कोण खेचत होतं? ओके, त्याला मी वेट असं म्हणतो. हे तिन्ही फोर्स आहेत ना? हो हो सर. सर. बाकीच्यांना कळते काय सांगतोय मी ते? हो सर. हो सर. मग ह्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन यायचे तुम्हाला, थिटा काढा म्हणजे किती असेल वगैरे. या दोन मेथड होत्या. हा, पहिली कंपोनंट्स ना, या कोण तिरका यातला, टेन्शन तिरका आहे ना, टेन्शनचे हो कंपोनंट सर. काढले पाहिजेत. हो सर. टेन्शनचा असा हो सर. वर्टिकल मधला कंपाऊंड काय येईल? टी कॉस थिटा. हा थिटा असेल तर हा पण थिटा असेल की नाही रे? हो सर. मग हो इकडचा सर. कंपाऊंड काय असेल? टी कॉस थिटा. टी कॉस थिटा. कॉस थिटा. टी कॉस थिटा. जर कुणाला डाऊट असेल सर हे कॉसच इकडं काय आणि हे काय, तर त्यासाठी काय ट्रिक सांगितली होती मी तुम्हाला सगळ्यांना? चिटकून. अँगलला थिटाला जो चिटकून चिटकून. असतो, अँगलला जो चिटकून असतो त्याला कुठला कंपाऊंड म्हणतो आपण? कॉस कंपाऊंड. कॉस थिटा. हे लक्षात राहील. दिस इज ऑलवेज ट्रू. दिस इज हो ऑलवेज सर. ट्रू. लक्षात राहील ना सगळ्यांना? हो. हो सर. हो सर. फक्त तुम्हाला थिटा ओळखता आला पाहिजे. हो सर. आणि दुसरा जो असतो बॉडीगार्ड प्रमाणे ठेवायचे असतात ना कंपोनंट्स, हो सर. हा दुसरा काय होणार? टी साइन थिटा होणार की नाही? टी टी साइन साइन हो थिटा. सर. थिटा. ओके, मग टी साइन थिटा इज इक्वल टू एफ, टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. मग साइन थिटा अपॉन कॉस थिटा कळते का? टॅन थिटा इज इक्वल टू एफ अपॉन एम जी. समजलंय का सांगा मला हे? हो सर. हो सर. ओके, अजून एक, इक्विलिब्रियम मध्ये नेट फोर्स झिरो, याचा अर्थ असं म्हणू शकतो का रे मी, दिस फोर्स प्लस दिस टेन्शन
प्लस दिस वेट ऑल आर इक्वल टू 0. हो सर. ह्यातलं कुठलं ट्रू आहे सांगा मला. एफ प्लस टी प्लस डब्ल्यू इज इक्वल टू 0 हे काय आहे? विच वन? पहिलं सर. और सेकंड? सर फर्स्ट. का सर फर्स्ट. सेकंड? फर्स्ट वन. सेकंड मध्ये ते तर मॅग्नेट्यूड. त्याचं मॅग्नेट्यूड दिलंय सेकंडचं. इक्विलिब्रियम नेट फोर्स म्हणजे कुठले ऍडिशन 0 असते? रेग्युलर ऍडिशन का वेक्टर ऍडिशन? वेक्टर ऍडिशन. वेक्टर ऍडिशन. Addition. डाऊट नाही ना कोणाला? नाही. नाही सर. नाही. मग वेक्टर ऍडिशन 0 तर हे सगळं जोडून टेल हेड हेड सगळं जोडून ट्रायंगल बनवू शकतो काय? Hero. हो सर. हो सर. ओके. इथं टेन्शन ठेवणार, इकडे कोण ठेवणार? व्हर्टिकलला MG. MG. आणि इकडे कोण ठेवणार? एफ. कळते का? F. निकाल थिटा. हो इकडे सर. बघून सुद्धा कळते की नाही मला? टॅन थिटा कसं लिहिणं सांगा या ट्रायंगल साठी पटकन. F upon MG. 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 एक मिनिट, तुम्हाला जमेल ना रे हे सगळं असलं? हो हो सर. सर. हो सर. खरं? हो सर. हो सर. हेच तुम्हाला कुठं असतं? 12वीला असतं इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये. ते काय मला सांगा, लाईक चार्जेस काय करतात? रिपल का अट्रॅक्ट? Ripple. रिपेल. समजा काय केले मी, असे दोन चार्जेस आहेत, असे बॉल्स आहेत समजा, त्यांना चार्जेस दिलेत मी घासून घासून, ठीक आहे, आणि दोघांच्यावर सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज आले समजा, तर ते एकमेकाला ढकलतील की नाही एकमेकापासून लांब? हो सर. हो सर. पण यांना असं बांधून ठेवलंय, त्यामुळे काहीतरी अँगलला ढकलतील ना अशा काहीतरी पर्टिक्युलर. हो सर. हो सर. हा जो फोर्स आहे त्याला असं लिहिलं जातं की Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. आता हे नेक्स्ट इयर कळेल तुम्हाला, नाही कळणार आता याच्याकडे बघून काय आहे ते. आणि MG खाली आणि ह्याच्यामध्ये टेन्शन T. सेम केस वाटते का वरची आणि खालची? हो सर. अबे बोला. हो सर. ओके. मग ते त्याच्यावर असे क्वेश्चन येऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला हे शिकवलंय बाळांनो. बरं, प्रत्येक चॅप्टर मध्ये कुठं ना कुठं तर असा एक क्वेश्चन दिसणार आहे तुम्हाला ज्यात इक्विलिब्रियम असेल, ठीक आहे. सुडो फोर्स मी कुठल्या हो, सर. व्हॅल्यूला घेतलाय? ते घेतलं आम्ही. सर आम्हाला पण थोडं घेतलेलं. थोडा. मी नेक्स्ट इयर परत शिकवणार तुम्हाला सुडो फोर्स, डोंट वरी, ठीक आहे. कारण मला सर्क्युलर मोशनचं डायनॅमिक शिकवायचं तुम्हाला. सर्क्युलर मोशन आपला झालाच पाहिजे. ग्रॅव्हिटेशन शिकायचं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक शिकायचं आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकायचं आहे, सगळ्यातच गोल 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 फिरतंय. मी काय म्हणतो कळते का? हे हो, सर. ॲटॉमिक हो, स्ट्रक्चर मध्ये सर. कोण फिरतं गोल गोल गोल? इलेक्ट्रॉन. 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 ग्रॅव्हिटेशन मध्ये कोण फिरतं गोल गोल? प्लॅनेट्स. प्लॅनेट्स. ऍक्च्युअली ते गोल नाहीये, ते इलिप्स मध्ये असतात, पण आपले अर्थ वगैरे आहेत नाही हो, प्लॅनेट, सर. त्यांचे इलिप्स सुद्धा सर्कल सारखे दिसतात. नेक्स्ट इयर शिकवेन तुम्हाला ग्रॅव्हिटेशन मध्ये, काळजी नका करू. इक्विलिब्रियम जमेल का सगळ्यांना? 100%? हो सर. हो सर. त्यामध्ये अजून थोडे क्वेश्चन जर मला म्हणायचे असतील, इक्विलिब्रियम परवाच घेतलाय खरं. एक मिनिट, मला एखादा क्वेश्चन डिझाईन करू दे इक्विलिब्रियमचा. तोपर्यंत कोणाला डाऊट असेल तर सांगा मला ह्या असल्या कन्सेप्ट मध्ये. सर अगर आपला फोर्स अगर हॉरिझॉन्टल असण्यापेक्षा तिरका असतं तर? छान क्वेश्चन आहे. तिरका असण्यासाठी मी तुला एक केस देतो. छान, बरं झालं विचारलंस. क्वेश्चन बघूया आपण. सर मीन पोझिशन वरती राहणार. नाही, असं नाही. समजा एक इन्क्लाइन प्लेन आहे, ठीक आहे, ॲट एन अँगल थिटा. त्याच्यावर एक ब्लॉक आहे समजा असं, आणि त्याच्यावर एक माणूस असा फोर्स लावतोय तिरका, ठीक आहे. तर ह्याला हा म्हणतोय की हा फोर्स किती पाहिजे जेणेकरून हा इक्विलिब्रियम मध्ये राहील. क्वेश्चन कळलाय का तुम्हाला? याचा मास एम आहे. हो सर. हो हो सर. सर. एफबीडी काढायची. चला, आणि तुम्ही मला दिसत नाही बरं का रे, त्यामुळे नेक्चरला नुसतंच पिक्चर बघितल्यासारखं बसत असाल तर
हे दिवस तुम्हाला नाही, आठवणार सर. का रे नंतर? नाही सर. त्यावेळी जर मी केलं असतं तर बरं झालं असतं. ठीक आहे, मी कुणाला स्पेसिफिक बोलत नाहीये, मी इन जनरली सगळ्यांना सांगतोय ते. ओके, हा. सर फ्रिक्शन आहे. अजून एक फिरका फोर्स, फ्रिक्शन नाही, हाच क्वेश्चन मी फ्रिक्शन प्रमाणे पण घेतो. हा सोपा झाला क्वेश्चन. नाही, अजून एक फोर्स घ्यायला पाहिजे होता मी इथं. एक मिनिट, परपेंडिक्युलर होते ना नॉर्मल. होय 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 होय. आणि आडवा घेतला तर वरच्यासारखा होतो. नाही, चुकला घ्यायचा क्वेश्चन माझा. ठीक आहे, एफबीडी आली का रे सगळ्यांची? हो सर. हो सर. सांगा, एमजी खाली लागेल की नाही पहिल्यांदा? हो सर. हो. इकडं लागेल फोर्स एफ आणि इकडं लागेल नॉर्मल रिएक्शन, बरोबर का? हो सर. हो सर. आता जर तुम्ही एमजी चे कंपाऊंड्स काढले, एमजी कॉस, कळतंय का? एमजी कॉस थिटा, एमजी कॉस, एमजी एमजी साइन थिटा, एमजी कॉस थिटा कॉस थिटा, कॉस थिटा, एमजी साइन एमजी थिटा. साइन. समजते? एमजी साइन थिटा एफ हो आहे, सर. हे याला असं होऊन जातं. ते काय अडचण नाही त्याची, एवढा काय अवघड नाही तो. पण तरी पण ना एक कन्सेप्ट असेल लामीज थेरम नावाची, ती एवढं काही नाही. मला यांच्यातले अँगल सांगाल का रे? चला बघूया. काढा कशातले सर? अल्फा, बीटा आणि थीटा हे तिन्ही फोर्स मधले किती किती अँगल असेल सांगायचे मला. अल्फा किती असेल, बीटा किती असेल, थीटा किती असेल? ट्राय कराल? हो सर. जॉमेट्रीचा क्वेश्चन आहे, प्युअर जॉमेट्रीचा क्वेश्चन आहे. ट्राय करून दाखव. सर परत एकदा विचारणार आहे क्वेश्चन? हे तिन्ही फोर्स कळले सर का? थोडं आवाज कट झालेला. हे तिन्ही फोर्स कळले का तुला लागले तसे? हो सर. हा, हो. तर एक मिनिट. हा, तर ह्यांच्यातले अँगल जे आहेत ना, हा अल्फा अँगल म्हणजे एन आणि एफ मधला, थीटा अँगल म्हणजे एमजी आणि एफ मधला, बीटा म्हणजे एन आणि एमजी मधला. कळतोय का? हो. तो किती असेल हो सर. असं विचारलं. हा 30 डिग्री. सर मी थीटाला @ लिहितो. अथर्व, तू जे आन्सर पाठवलं की नाही, नाही अथर्व नाही, कोणी अर्जुन, ते तिन्ही फोर्स इक्वल असल्यावर करायचं बरं का. इक्विलॅटरल ट्रायंगल बनतो त्यावेळेला तो. ओके. मी पण पाठवलंय. आता मला माहित नाही ना तिन्ही फोर्स इक्वल आहेत का नाहीत ते. येते का लक्षात? हो सर. हो सर. त्यामुळे जो प्रॉब्लेम आहे. तुम्हाला हे जरी जमलं तरी भरपूर आहे. तुमचं थिंकिंग चांगलं झालंय सध्या. आय अप्रिशिएट. एन आणि एफ मधला किती असेल रे? बघून सांगू शकता बे तुम्ही. अबे यार, हो सर. विचार हो करताय. सर 90 डिग्री. हो सर. नॉर्मल सर. रिएक्शन सरफेसला परपेंडिक्युलर असते ना, हो सर. आणि हो एफ सर. असा आहे हो. पॅरलल टू द सरफेस, म्हणजे अँगल किती असणार? 90 डिग्री असणार ना. हो सर. हो सर. का नाहीये? हो सर. हा. हो सर. त्यानंतर ही व्हर्टिकल लाईन आणि ह्यांच्यातला अँगल किती असतो? 30 डिग्री. 30. करा, विचार करा. सांगा किती असतो answer. मध्येच मीटिंग एंड झाली तर जॉईन हे लॉग इन करा बरं का रे.
आता हो हा सर. 30 राहिलेला 90 म्हणजे हा जो असणार थिटा हा 120 आला का सगळ्यांचा? हो सर. हो सर. हो ओके. सर आणि 120. राहिलेला 150 हो डिव्हिजन सर. होईल ना मग. हो हो ओके. हो सर. हो सर. ही एक कन्सेप्ट आहे. ज्यावेळी असे वेगवेगळे अँगल असतात ना त्यावेळी आपल्याला ते कंपाऊंड्स काढून सुद्धा सोडवणं अवघड होतं. एक कन्सेप्ट आहे अशी एन अपॉन साइन थिटा इज इक्वल टू एफ अपॉन साइन बीटा इज इक्वल टू एम जी अपॉन साइन अल्फा. एकदा चेक करा बघू काय लिहिलंय मी. सर लॅमिस थेरम ना? हा. ह्याची काय खूप ठिकाणी गरज पडते असं नाही. मेन्सला तर पडत नाही, ऍडव्हान्सला कधी पडली तर पडली. याचं टेन्शन नका घेऊ, पाठ करायची गरज नाही तुम्हाला. फक्त माहीत असू द्यास. लक्षात आलंय का जरा जरा? अरे यार. रामाची भजन हिची माझी हे तुम्हाला कळलं काहीतरी हे काय सांगितलं मी ते? सर अपोजिट अँगल्स आहेत अपोजिट अँगल सिम्पल. कंपोनेंटचे. कधी जर तुम्हाला कंपाऊंड्स काढून जमलंच नाही तर लामीज थेरम वापरायचे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सगळ्यांना शिकवलं ना मी साइन 120 कसं सोडवायचं, साइन 150 कसं सोडवायचं ते हो सर. होऊन जाईल. हो सर. ऍडव्हान्सचे सुद्धा क्वेश्चन सुटून जातील. असा एकदाच मी कुठं तर बघितला होता, जुना होता खरं जो 1995चा कुठला तर होता. त्यावेळी असे पडायचे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स वगैरे पडायचे, कारण एवढं कॉम्पिटिशन नव्हतं रे. त्यामुळं आता लाखात बसतात मुलं मेन्सला ॲडव्हान्सला, म्हणजे मेन्सला ॲडव्हान्सला काढत नाही. इक्विलिब्रियम जमतंय सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. हो हो सर. त्यानंतर मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीज आठवते का काय? हो सर. हो सिस्टीम पकडायचं. सिस्टीम पकडायची असते. जमतंय ना? हो सर. हो सर. हो क्वेश्चन्स विचारू का जरा त्यातली? हो सर. हो सर. येऊ देत सगळे. आता इक्विलिब्रियम बद्दल जरा आपण चर्चा केली. नेक्स्ट इज कनेक्टेड बॉडीज. आणि हे काय खूप कुठं तुम्हाला यूज होणार आहेच नाही बरं का रे. म्हणजे मेन्स ॲडव्हान्स वगैरे एकदा झाली ना, पण ह्याच्यामुळे तुमचं थिंकिंग वाढतं, कळते का? म्हणजे तुम्ही उद्या जाऊन असं म्हणू शकत नाही सर कुठं आहे रिअल लाईफमध्ये, कुठं आहे काय साइन थिटा कॉस थिटा वगैरे काय. हे तुमच्या ब्रेनचं ट्रेनिंग आहे म्हणून करायचं. मी सांगितलं ना एकदा तुम्हाला ह्याच्या मागचं कारण. हो सर. हा, कारण हे नाही केलं तर करणार काय दुसरं तुम्ही? शेतात जाणार आहे हो म्हणा, सर. नांगर ओढणार आहे की नाही? ऐका, नाही. कनेक्टेड बॉडीज. समजा पहिलं होतं स्ट्रिंगच्या अशा, बरोबर. इथे एक ब्लॉक आहे, इथे एक ब्लॉक आहे, इथे एक मोठा ब्लॉक आहे. समजा याचे 2 kg मास आहे, 1 kg मास आहे, 3 kg मास आहे, सगळ्यांना असं कनेक्ट केलंय. आता ह्या जर स्ट्रिंग तिरक्या असत्या तर एवढा काय फरक नाही पडत, त्याच्या कंपाऊंड्समध्ये येतं, पण एवढा मॅटर नाही करत, काळजी नको. आणि मी इकडे खेचलंय समजा 200 न्यूटन आणि इकडे खेचलंय समजा 100 न्यूटन. क्वेश्चन कळलाय का सगळ्यांना? हो सर. ओके. हा. मला सांगायचं याचं ॲक्सेलरेशन किती असेल, त्यानंतर टेन्शन T1 किती असेल, टेन्शन T2 किती असेल. ट्राय कराल का सोडून देऊ? तसं आहे. सर तसं. करा. फ्रिक्शन आहे सर. नाही, फ्रिक्शन असलं तर डेंजर बनेल. म्यू जर सेम दिला तर इझी बनेल, वेगळा वेगळा दिला तर डेंजर बनेल. नेक्स्ट इयर बघू. पण तुम्ही कोणी डाऊट पाठवले त्या दिवशी क्लिअर नाही झालं ना, मला मेसेज टाकायला बरं का रे नेक्स्ट डे. असं त्याला पिन करून दाखवायचं मला, असं हे राहिले बाबा, मी विसरू शकतो मी कधी कधी. कोणाचे राहिलेले नाहीत ना डाऊट्स क्लिअर करायचे? नाही
ऍक्सेलरेशन जमलं तुम्हाला? अरे यार मला वाटलं सेंड केलं. ठीक आहे, असू दे, जरा कष्ट झाले असेल नाही, तुम्हाला. थांबा चुकलंय. कळालं. हम्म. सिस्टम पकडून केलंय का रे सगळ्यांनी? हो सर. ओके, ऍक्सेलरेशन वगैरे काही नाहीये. मग ही जर मी सिस्टम पकडली तर टोटल मास किती येईल? कारण T1 T2 इंटरनल आहेत. 6 kg येईल की नाही? 6 kg. हो सर. मग ऍक्सेलरेशन घेताना एक्सटर्नल फोर्स घ्यायचा असतो का इंटरनल घ्यायचा असतो? एक्सटर्नल. एक्सटर्नल. मग किती घ्यायचा? 200 घ्यायचा का 100 घ्यायचा? नेट. नेट. सो 200 minus 100 that will be 100 by 6. 16.67. हे सोपं आहे. मी तुमचे फक्त रिवाइज sir. करून घेतोय. बघा T1 काढताना कसं काढणार? काढा बघू T1. आली पण गुड. ओके, अप्रॉक्सिमेटली देऊ शकता रे आन्सर तुमचं. काय टेन्शन नका घेऊ एवढं. ते ऍडव्हान्सला घ्यायचं टेन्शन. 2 डेसिमल पर्यंतचे करेक्ट आन्सर्स. अप्रॉक्सिमेटली ते चालतंय. काय ते? हा, अप्रॉक्सिमेटली म्हणजे असं 1000 मध्ये नको जायला, नॉर्मल मध्ये असू दे काहीतरी. खरं एक अप्रोच कळलाय का तुम्हाला? समजा मी 2 kg चं घेतलं तर याच्यावर फोर्सेस कुठले कुठे लागले जे आपल्या कामाचे आहेत? इकडे 200 लागले ना, हो सर. आणि इकडे लागले T1. 100 ला घ्यायचं का रे याच्यात कुठं? नो. नाही सर. कारण ह्याच्यासाठी एक बाहेरचा आहे, डायरेक्ट कनेक्शन मध्ये नाहीये. आणि याचं ऍक्सेलरेशन किती होतंय? 16.67 होतंय की नाही? हो सर. ओके, 16.7 घेतला चालेल किंवा 17 घेतला तरी चालेल आत्ता सध्या, बरं का, एक्झाम मध्ये करायचं नाहीये. मग 200 मायनस कसं लिहायचं याला? इक्वेशन सांगा कोणतं मला एका ना. आन्सर कसं काढायचं? 200 minus T1 is equal to T1 is equal 2 into 16.7. Good. हे जमते ना? बेसिक फंडामेंटल आहे. नेट फोर्स इज हो. इक्वल हो सर. न्यूटनचा सेकंडला. हा, मला सांगा किती आहे T1? 16 17 2 34 100 66. 65. हा, 65 66 पर्यंत काय ते काय 166 न्यूटन वगैरे हो काय सर. हो सर. हो. 166 न्यूटन. आणि T2 जर बघितला तुम्ही तर 3 kg साठी लावू शकता तुम्ही. हे हो. 16 100 घ्यायचं. 150. हा, यार किती येतो रे? एक मिनिट, मी जरा फास्टच करायला लागलोय. 16 3 50 ना 150 न्यूटन येतं का रे? हो सर. T2 ना. हो. जमते सगळ्यांना? हो सर. हो सर. थोडा टफ देऊ नका. हो सर. ओके, हाच क्वेश्चन समजा मी असा विचारला असता तर हा घेत नाही, पण मला बघायचं तुम्हाला सगळ्यांना येते का. समजा एका मागे एक असे रचले असते हे ब्लॉक्स. ठीक आहे, हा असता 1, हा असता 2, हा असता 3. आणि समजा ह्याला इकडनं ढकललं असतं 100 न आणि इकडनं ढकललं असतं 200 ला. ठीक आहे, ऍक्सेलरेशन मगाच्या क्वेश्चन सारखं झालं असतं का बदललं असतं सांगा बघू?
मगासारखं झालं असतं sir. हो. सेम मला असं बदललं असतं ऍक्सेलरेशन आता. सेम आलं असतं. अबे ऍक्सेलरेशन काढलंय कसं तुम्ही पोरांनो? सिस्टम पकडूनच काढलंय ना? एक्सटर्नल फोर्स. हो हो सर. सर. आणि सिस्टमचं मास मगा एवढंच आहे की नाही आता पण? हो हो सर. सर. आणि एक्सटर्नल फोर्स पण तेवढेच आहे 200 - 100. मग ऍक्सेलरेशन बदलेल कशाला? अबे कळलंय का? हो सर. हो सर. मगाशी टेन्शन काम करत होते तर कोण काम करेल रे ढकलण्यासाठी किंवा ओढण्यासाठी? नॉर्मल. Normal reaction. कळतंय का? आणि असं का हो ड्रॉ सर. केलंय? कोण सांगेल का मला? एरो विथ टू लाईन विथ टू एरोज. परपेंडिक्युलर ते असते सर. दोन्ही पण परपेंडिक्युलर आहे, पण त्याला दोन तोंड का काढली? जॉईंट आहे. ते दोन्ही पण देतात नॉर्मल. अजून 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 स्पेसिफिकली आन्सर द्या मला. असं का काढलंय मी? वेगवेगळे ऑब्जेक्ट. ऍक्शन अँड रिॲक्शन ऍक्टिंग ऑन टू डिफरंट बॉडीज. म्हणजे कन्सेप्ट स्ट्रॉंग पाहिजे बरं का रे पोरांनो. मी काय सांगतोय कळतंय का? हो सर. ओके. हो सर. म्हणजे जर मी 1 हो, kg ची sir. एफबीडी बघितली 1 kg ची, तर 100 इकडे लागतोय आणि हा इकडे लागतोय. यातला हा पार्ट कळतोय का सगळ्यांना? हो सर. ओके. तेच मी 2 kg चं बघितलं तर ह्याची जर रिॲक्शन इकडे लागली आणि इकडची ऍक्शन, आणि 3 kg चं बघितलं तर हे. तुम्हाला नाही कळालं म्हणजे प्राण हो उडाले सर. पोरांनो. कळालं सर. कळालं सर. हे समजलं का? हा पहिला एरो हा काढलेला तो आहे. हो सर. कळालं. बाकीचे रिप्लाय द्या. कोम्यात गेलाय काय? हो सर कळालं. हे खरंच कळलं. लक्षात आलंय तुम्हाला? आलंय सर. नुसतं रटायचं हो, नाही. ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. हो, sir. तुम्ही जे ड्रॉ करताय ते आता तुम्ही करत नसाल सोडा असं, पण हे समजलं पाहिजे 1 by 1 चला. कारण ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकता. ह्याची एक जरी डायरेक्शन बदलली आन्सर चुकू शकते तुमचं. मग हा जर N1 असेल तर हा पण N1 आहे. कारण दिस इज ऍक्शन, दिस इज रिॲक्शन ऍक्टिंग ऑन टू डिफरंट बॉडीज आणि इक्वल आणि अपोजिट. तसंच हा N2 असेल तर हा पण N2. लक्षात येते सगळ्यांना? हो सर. हा. सर. ऍक्सेलरेशन तेच असतं. मग इथं 100 - N1 इज इक्वल टू दिस. असं असं करत करत तुम्ही आन्सर काढणार. जमतील का तुम्हाला असले क्वेश्चन्स? हो सर. हो सर. ओके. थोडे आता हटके क्वेश्चन विचारू का रे? ह्याच्यावरच करू आणि उद्याच्या लेक्चरला बाकी फ्रिक्शन वगैरे बघू. यातलं काय राहिलं असेल तर ते करू. चालेल? हो सर. हो बोर सर. झालाय? नाही सर. आहे सर. ठीक आहे. बोर झाला तरी आता काही ऑप्शन नाही तुमच्याकडे. हे करायला पाहिजे. एक करा हो क्वेश्चन. सर. समजा 3 ब्लॉक आहेत. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. तिघांचं मास सेम आहे. 1 kg 1 kg 1 kg आणि हे असे जोडले टिंग, टिंग, आणि ह्याला वर खेचलं जातंय 50 न्यूटन फोर्सने. समजतंय का? हो सर. ओके. इथलं टेन्शन किती असेल आणि इथलं टेन्शन किती असेल सांगायचं मला. ट्राय कराल का क्वेश्चन? हो सर. करा. सर मी सेंड केलंय. हम्म. चुकलं नाही ना शर्विल? सिली मिस्टेक कुठे केलं नाही ना? बघूया सर. बघूया काय? बघूया. बघ व्यवस्थित. सगळे फोर्सेस अप्लाय केलेस का बघ तिथं प्रॉपरली. मला माहित नाही त्याचा आन्सर. मी फक्त विचारतोय तुला. शंका सांगितली माझी तुला. मी बनवलंय ना. मला आन्सर माहित नाही त्याची. हो सर केले. सगळं केलंय ना प्रॉपरली? हा. हो. युगंधरचं पण तसंच काहीतरी आलंय त्यामुळं. ओके. सिस्टम पकडायला विसरायचं नाही माहिती आहे ना? हो सर. ओके.
नाही नाही, आता ह्यांचे वेगळे वेगळे आले आन्सर्स. अरे खूपच डेंजर वेगवेगळे आले ते तुमचे क्वेश्चन्स. 9.8 घेऊन केलं का अर्जुन? कसं केलंस तू त्याला? 10 घेऊनच केलंस ना, काय असेल ते? सर मी 10 न केलंय. अर्जुन हो सर. अच्छा ठीक आहे, ओके ओके, काही इश्यू नाही. हां, पहिली गोष्ट सांगू का, हे का अजून वेळ घेणार थोडा? सांगा. इथं एक्सटर्नल फोर्सेस किती आहेत रे, कोण सांगेल मला ह्या सिस्टमसाठी? 2. दोन आहेत ना. ग्रॅव्हिटी पण लागेल का हो, नाही सर. खाली? अरे कळतंय का? हो मास सर. आणि हो सर. ग्रॅव्हिटी. नॉर्मल रिएक्शन बॅलन्स करत होते ग्रॅव्हिटीला, आता करतंय का कोण? नाही. नाही. सिस्टम मध्ये टोटल मास किती आहे? 3 kg आहे की नाही? हो सर. मग टोटल 30 न्यूटन खाली लागेल की नाही? 30 हो, आणि हो, 20 सर. वरती ऍक्सलरेशन 20. मला सांगा 50 - 30 म्हणजे नेट फोर्स किती असणार? 20 न्यूटन असणार की नाही वरच्या दिशेला? हो सर. हा. आणि टोटल मास आहे 3 kg. मग ह्याच्यावरनं मी काय ऍक्सेलरेशन काढू शकतो? 20/3. हो सर. हो, 6.66. 6.6. हो सर. नाहीतर असंच ठेवू बार. आपण याला. हे कळलंय सगळ्यांना? हो सर. शर्विल युगंधर इथपर्यंत आला होता का तुम्ही? हे केलं होतं का तुम्ही? ह्या 30 न्यूटनला दाखवलं होतं का तुम्ही? हो ओके सर. ओके, ठीक आहे. आता T1 काढायचं. T1 काढताना मी 1 kg ची एफबीडी वापरू शकतो किंवा कुठली पण वापरू शकतो, पण खालच्याच माहित नाही ना. हा, मग वर काय लागणार? 50 न्यूटन, बरोबर का? हो सर. आणि हो, खाली सर. लागणार T1. आणि ऍक्सेलरेशन किती आहे? 20/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. झालं का रे? नाही. ह्याचं पण वेट लागेल का? mg. हो सर. हो सर. मग ते 1 × 10 म्हणजे 10 न्यूटन. आले का लक्षात सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. मला सांगा याची इक्वेशन लिहिणार कशी? 50 - 10 - T1 नेट फोर्स इज इक्वल टू 1 × 20/3. तुमचे प्राण उडालेत पोरांनो, मला असं टेन्शन यायला लागलं. हे कळलंय तुम्हाला काय केलंय मी? सिद्धांत, आलं सर. आलं सर. मगापेक्षा टफ आहे. आणि टफ का बनलाय कळलंय का? कॅल्क्युलेशन टफ नाही याचं. तुम्हाला जर विसरला तुम्ही हे वापरायचं, लॉजिकल गोष्ट आहे की नाही? mg पण लागणार की नाही हो त्याच्यावर सर. खाली? हा, मग सांगा 50 - 10 म्हणजे 40. मग T1 किती येणार? 40 - 20/3 किती येतं रे? 33 अप्रॉक्सिमेटली येतं का? सांगा आन्सर याचं. 33.33. हो सर. पुन्हा कुणाचं आलं आन्सर? आले हो सर, आले. शर्विल, आले सर. तो या 10 ला पकडलं होतं का युगंधर? हो, डायरेक्ट सर. केलतं 50 - T1. मी पण सर तसंच केलं. होऊ शकतं, पण नेक्स्ट टाइम चुकाल का? नाही. क्लिअर आहे? हे काय म्हणतो त्याला? हे हुशारीचा आणि याचा काही संबंध नाही. काय म्हणतो त्याला आपण? ते बिरबलाकडे काय होतं ते अटेन्शन, त्या जागेला तो एकदम क्लिक व्हायचं त्याला. ते काय असेल ते कळलं? भावना पोहोचल्या तुम्हाला? शब्द राहू देत. हो सर. ते महत्वाचं आहे. आणि T2 साठी आता T2 ट्राय कराल का तुम्ही? आता मी सांगत बसत नाही, हो पण सर. सॉल्व्ह कराल आता ऍज अ हो होमवर्क. सर. T2 जमेल ना तुम्हाला करायला? हो सर. ग्रॅव्हिटी हो वगैरे सर. सापडलं. हो सर. आता हटके क्वेश्चन देऊ का एक वेगळा? विचार कराल का? हो सर. लास्ट क्वेश्चन काय? हो सर द्या. समजा त्याच्या पत्राचा वापर वाजायला लागला. थांब 7 मिनिटं जरा सोसून घ्या आता, ठीक आहे? इथं दुसरं काहीच ऑप्शन नाही मॅडम. हे बघा, हा काय इन्क्लाइन प्लेन आहे. सर मला अगोदर वाटत होतं यश कडनं यायला लागलं. त्याच्याकडे आहे का? नाही, त्याच्याकडनं येताना बघितलेलं सगळे म्यूट त्याचं येत होतं. काय? अरे अगोदर मला तुझ्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येत होता. नाही.
मिनिट 45 नाही घेत, 50 घेतो आणि इकडे घेतो 5. ठीक आहे, आणि यांचे मासेस परत 1 1 1. ओके, आणि मला सांगायचं ॲक्सेलरेशन किती असेल, T1 किती असेल आणि T2 किती असेल. तर T1 कुठला घ्याल, ह्याला घ्या T1 आणि ह्याला घ्या T2. ट्राय कराल का? हो सर. हो सर. करा भाऊ, सांगा. असे 52,000 क्वेश्चन टाकू शकतो मला, फ्रिक्शन टाकून हे करून वगैरे. म्हणजे कन्सेप्ट स्ट्रॉंग होऊ देत फक्त, ते पाहिजे आपल्याला. ओके, आता ह्यासाठी मी काय हेल्प करणार नाही, तुम्हाला जसं जमतंय तसं ट्राय करायला. तुमच्यासाठी हा ॲडव्हान्स क्वेश्चन आहे, तुमच्यासाठी. कुणी टाकले आन्सर? यशराज, गुड. करेक्ट. अजून अर्जुन करेक्ट. अथर्व तो ॲक्सेलरेशन नाही टाकलं, ठीक आहे. ऍक्सेलरेशन टाकलंय सर. टाकलेस काय मगाशीच? हां, तुझंच पहिलं आलंय, करेक्ट. गुड. सर मी पण सेंड केला. नाही नाही, चेक कर काय तर सिली मिस्टेक केलीस तू. मगासारखं ग्रॅव्हिटीला पकडलेस का बघ, ॲक्सेलरेशन जर नाही चुकलं पाहिजे. हो पकडले. कसं पकडलेस ते पण बघ. फ्रिक्शनचं करून या बरं का रे उद्या. माहित पाहिजे सगळे फॉर्म्युले वगैरे, सगळं कळतंय का? हो सर. हां, सर मग मी थोडंसं हायर मध्ये जाऊ शकतो. स्टॉपिंग डिस्टन्स, स्टॉपिंग टाइम सगळं क्लिअर आहे ना सगळ्यांना? हो सर. हो सर. हो. सर T2 पण टाकले बघ सर. ओके, नाही तर T2 T1 काढूनच बघायला पाहिजे, आणि ॲक्सेलरेशन तरी करेक्ट आहे. ओके, हां, सिस्टम पकडली का सगळ्यांनी? हो सर. हो सर. हो. आणि सिस्टमसाठी ग्रॅव्हिटी लागते इकडं, mg. काय सर लागतंय? MG sin थीटा. हां, एमजी साइन थिटा. घेतलेस का त्याला mg sin theta? शर्विल, हो सर. शर्विल mg sin एमजी theta साइन थिटा केलं. तरी पण कसं काय चुकलं बे? ठीक आहे, याचा मास किती आहे रे? 3 kg आहे ना? हो हो सर. सर. 3 kg जर इथे mg sin theta मध्ये पुट केलं मी, तर 30 sin 15. theta म्हणजे 15 येतं का? 15 न्यूटन. 15 हो हो सर. सर. मग 15 प्लस 5 म्हणजे 20 न्यूटन फोर्स 20. सगळा इकडे हो लागतो. सर. आणि 15 म्हणजे टोटल नेट फोर्स 13 न्यूटन लागतो की नाही इकडं? 30 हो सर. हो सर. आणि तो 3 मासेसवर लागतो. याचा अर्थ ऍक्सेलरेशन 10 मीटर पर सेकंड 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सगळ्यांना जमेल हो का सर. हे? हो सर. हो सर. डाऊट असेल तर विचारा मला आत्ताच. कळलंय का सांगा मला. हो सर. ओके, हां, आता मला सांगा ह्या पहिल्या मासेसचे बाकीचं तुम्ही हे T1चं मी दाखवतो तुम्हाला.
T2चं तुम्ही करणार. ज्यांना सुटलं असेल वेल अँड गुड. इथं 50 लागले. आता ह्या 30चा आणि ह्या पहिल्या मासचा काही संबंध नाही, कळते का? ही 1 हो, sir. सिस्टम नाहीये, नाहीतर काहीतरी कराल ते 30 याच्यावर लावून 50 मध्ये ऍड 80 वगैरे असलं काय. आणि इकडं कोण लागतंय T1. हा एकच फोर्स लागतोय का अजून कुठला लागतोय? mg sin theta. mg sin theta. हो सर. ओके, सो mg sin theta. पण इथं m घेताना 1 kg घ्यायचा फक्त, कारण आपण 1 kg ची FBD काढतोय फक्त. हो सर. 10 म्हणजे 5 न्यूटन लागेल की नाही तिकडं? हो सर. हो सर. एक्सेलरेट किती नव्हते? 30 नव्हते. सो कॅन आय राईट 50 minus 5 minus T1 is equal to 1 into 30. So T1 45 म्हणजे 15 न्यूटन येतं का रे? सिली मिस्टेक झाली काय? चुकले काय? सर ऍक्सेलरेशन 10 ना. हां, एक्सेलरेशन किती आहे? 10 म्हणजे किती होणार आहे? 35. 35 न्यूटन. आले का सगळ्यांचे? हो सर. हो सर. हो सर. सर तुम्हाला क्वेश्चन सुटणं महत्वाचं नाही पोरांनो. तुम्हाला ही सिस्टम बघितल्या कळलं पाहिजे. मला इथे mg नाही mg sin theta वापरायचं आहे. तिथंच तुम्हाला सुटला हो, हा sir. क्वेश्चन. आता नाही सुटला, 12वीत तर जाऊन सुटेल ना कुठंतरी. हा पडला समजा हो, मेन्सला sir. तुमच्या वेळेला. कळते का मी? हे थिंकिंग वाढवायचं आपल्याला. बाकी हो सर. सुटणं न सुटणं दिस इज अ पार्ट ऑफ प्रोसेस. डोंट वरी अबाउट इट. मार्क्स वगैरे हे फक्त असतं ते नुसतं जागेवर ठेवण्यासाठी. बाकी तुम्हाला तिथले तर क्लिक होणं महत्वाचं आहे. जमतील असले क्वेश्चन्स? हो सर. ओके, मला सांगा, इथं जर स्ट्रिंग नसते, एकमेकाला चिटकून वर ढकलत असतो मी, तरी पण हा क्वेश्चन सोडला असता ना तुम्ही प्रॉपर FBD काढून? हो सर. हो सर. तर हे पाहिजे, म्हणजे हे महत्वाचं आहे असल्या गोष्टी. तर आजचे रिव्हिजन वाटली का हेल्पफुल? हो सर. हो सर. थोडीशी हायर पण झाली असेल, थोडी इझी पण झाली असेल, बट एनिवेज आपण इथंपर्यंतच घेतलं होतं ना, का अजून एक्स्ट्रा काय घेतलंय आपण या न्यूटन नाही. मध्ये? नाही. हा बघा, 2 आठवड्याचं मी एका दिवसात संपवलं. उद्या काय घेऊया? फ्रिक्शन घेऊया. ठीक आहे? हो, sir. इम्पॉर्टंट फॉर मेन्स ऍडव्हान्स. ठीक आहे, नीटला पण लागतं. सर्क्युलर झालं की कंबाईंड क्वेश्चन टाकू शकतो रे, म्हणजे ऍडव्हान्स टाईप प्रोसेस मध्ये घुसायचं आपण. 2-3 कन्सेप्ट एकत्र करून क्वेश्चन टाकायचे. ठीक आहे, ठीक आहे, मग एंड करू. हॅव अ नाईस डे. बाय बाय. टेक केअर. बाय Bye, सर. sir. बाय सर.